आणि पूर्ण म्हणजे स्वतःमध्ये वैराग्य निर्माण केलं त्या ठिकाणी. आणि अशा प्रकारे श्री रामचंद्र प्रभू त्या अयोध्येच्या ठिकाणी राहू लागलेले आहेत. षडस अन्न उत्तम आसन हास विनोद शृंगार गायन नावडे मृगरे आगमन आगमन एकांत पूर्ण आवडे. आता तीर्थाटन करून आले त्या ठिकाणी शांत एकांतामध्ये राहायचं, मृगगमन करायचं त्या ठिकाणी आणि स्वतःला त्या ठिकाणी असं स्तब्ध त्या ठिकाणी एकांतात जायचं, चिंतन करायचं. असा त्या ठिकाणी श्रीरामचंद्र प्रभूचं एक म्हणजे दररोजचं त्या ठिकाणी आता वागणं सुरू झालेलं आहे. नावडे स्त्रियाशी संभाषण नेने कामिनीचे विलोकन नासागरी दृष्टी ठेवून आनंद घन डोलत. आता कुणाला सोबत म्हणजे त्या ठिकाणी बोलायचं आवडायचं नाही. आपलं ध्यानस्थ त्या ठिकाणी बघायचं बसायचं आणि आपली जी दृष्टी आहे आपल्या नाकासमोर अशी समोर ठेवायची आणि ध्यान त्या ठिकाणी करायचं. असा त्या ठिकाणी दररोजचा नित्यक्रम भगवंताचा श्रीरामचंद्र प्रभूचा चाललेला आहे. याची प्रकारे तिघे बंधू महाविरक्त निष्काम साधू श्रीराम सेवा करिता आनंदू तिघासही सर्वदा. त्या ठिकाणी श्रीरामचंद्र प्रभू आपले म्हणजे जसं एखादा कोणी तपश्चर्या करतो तशा प्रकारे शांत बसायचे. आणि तिन्ही जे बंधू होते लक्ष्मण भरत शत्रुघ्न ही आपल्या मोठ्या बंधूची त्या ठिकाणी सेवा काही लागलं काही हे झालं की त्या ठिकाणी ताबडतोब त्या ठिकाणी पळत म्हणजे पूर्ण करायची. असा त्या ठिकाणी दीर्घक्रम या चारही भावाचा सुरू झालेला आहे. तव तो प्रतिसृष्टी करणार सिद्धाश्रमी गादी पुत्र महातपस्वी विश्वामित्र अयोध्येसी पातला. आता असं त्या ठिकाणी दिनचर्या चाललेली आहे भगवंताची. चांगला त्या ठिकाणी अयोध्येचं राज्य चाललेलं आहे. एवढ्या विश्वामित्र गुरु त्या ठिकाणी म्हणजे भेट देण्यासाठी त्या ठिकाणी आलेले आहेत. आला ऐकोनी गादी सुत समोर धावे दशरथ साष्टांग करोनी प्राणीपात क्षेमालिंगन दिधने. आता त्या ठिकाणी गांधीसूत म्हणजे विश्वामित्र त्या ठिकाणी आलेले आहेत. ऐकलं त्या ठिकाणी दशरथ राजानं. दशरथ राजाला माहीत होतं महान त्या तपस्वी आहेत. धावत म्हणजे बाहेर आपलं सिंहासन सोडून दशरथ राजा बाहेर आले आणि साष्टांग नमस्कार त्या ठिकाणी विश्वामित्राला त्यांनी केलेला आहे. दृष्टी देखोनी ब्राह्मण जो न उठे करी अपमान त्याच्या आयुष्या वय खंडन आणि मरण जवळी त्याने शस्त्राचा आधार घेतलेला आहे. म्हणायला लागलेले आहेत की समोरून एखादा जर कोणी तपस्वी ब्राह्मण त्या ठिकाणी कोणी तपस्वी जर आपल्या समोर येत असेल आणि माहीत असेल आपल्याला तर त्यानं त्या ठिकाणाहून त्या जागेवरून उठायला पाहिजे आणि त्यांना समोर जाऊन त्याचा आदर आतिथ्य त्या ठिकाणी करायला पाहिजे. असा शस्त्राचा म्हणजे आधार त्या ठिकाणी दिलेला आहे. तर त्या प्रकारे त्या ठिकाणी दशरथ राजा उठून आपल्या त्या गुरुच्या समोर गेलेले आहेत. जो ब्राह्मणासी नेदी अभिस्थान तो दुसरे जन्मी होय श्वान विघ्ने शोधित येती त्याचे सदन कोठे नांदतो म्हणवणी. याच्यात एक आधार म्हणजे ग्रंथकर्त्यांनी एक उदाहरण त्या ठिकाणी दिलेलं आहे. आपल्या घरी जर कोणी चांगला ब्राह्मण त्या ठिकाणी कोणी तपस्वी जर आला तर त्याचा आपण आदरातिथ्य त्या ठिकाणी करायला हवं. आणि ते जर नाही केलं तर त्या ठिकाणी आपल्याला जन्मात त्या ठिकाणी कुत्र्यासारखा जन्म घ्यावा लागेल. आणि जे काय विघ्न आहेत या पृथ्वीवरले ते म्हणजे काही कारण नसतानाही ते आपल्या घराला येतील असं ग्रंथकर्ते सांगू लागलेले आहेत. कैसा नव्हे राजा दशरथ महाराज केवळ ब्राह्मण भक्त कौशिकाचा धरून हात सिंहासनी बैसविला. दशरथ राजा त्या म्हणजे प्रकारामधले नव्हते. दशरथ राजा समोर गेलेले आहेत त्या ठिकाणी विश्वामित्रासमोर हाताला धरलं साष्टांग नमस्कार केला आदरातिथ्य केलं
आणि विश्वामित्राच्या हाताला धरून त्या ठिकाणी एक सिंहासन असते एखाद्या म्हणजे तपस्वीसाठी, त्या सिंहासनावर त्या ठिकाणी आणून बसवलेलं आहे. वस्त्र अलंकार आदी उपचार देऊनी पूजिला विश्वामित्र, मानसी भावी आज पुत्र धन्य दिवस आजीचा. दशरथ राजांनी आणलं विश्वामित्राला, षोडशोपचारे त्या ठिकाणी पूजा केलेली आहे, त्यांची वस्त्र अलंकार दिलेले आहेत आणि धन्य झाले म्हणजे आज आमचा अयोध्या नगरी त्या ठिकाणी महान संताचं या ठिकाणी पाय लागले, आम्हाला दर्शन त्यांचं झालं असं दशरथ राजा त्या ठिकाणी म्हणू लागले. ऋषीशी म्हणे दशरथ आजी हर्ष वाटे बहुत, तुझे पूर्वीन मनोरथ काही इच्छित मागाता. दशरथ राजांनी नमस्कार केला आणि महाराज आपलं कसं काय या ठिकाणी आमच्या अयोध्या नगरीमध्ये चांगलं झालं, आपलं आगमन झालं, त्या ठिकाणी कोण्या हेतानं या ठिकाणी आपण आला आहात, तुमचं सर्व हेत त्या ठिकाणी, तुमच्या काय इच्छा आहेत या ठिकाणी त्या मी पुरवीन असं दशरथ राजा त्या ठिकाणी विश्वामित्राला बोलू लागले. म्हणून केला नमस्कार मग आशीर्वाद देता विश्वामित्र, सूर्यवंशम भूषण तू उदार अनंत कल्याण तुझला हो. नमस्कार केला दशरथ राजांनी पुन्हा विश्वामित्राला, आशीर्वाद द्यायला लागलेले आहेत. या रघुकुळामधला त्या ठिकाणी तुमचं म्हणजे आदराचं स्थान असणारे तुम्ही श्रीरामचंद्र आहात असे विश्वामित्र म्हणू लागले, त्या ठिकाणी दशरथ राजाला म्हणू लागलेले आहेत. तुष्टी पुष्टी तुझ लागी बहुत, धर्म ऐश्वर बुद्धी अद्भुत, सार्थक आयुष्य सुख समस्त तुझ प्रती हो दशरथा. त्या ठिकाणी आपण दशरथा ज्ञानी आहात, दृष्टी आपल्या समोर आहे, दृष्टी आहे, त्या ठिकाणी आदरानं या ठिकाणी राज्य करत आहात आणि असं त्या ठिकाणी तुम्ही एक चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपलं राज्य करते आहात असे विश्वामित्र त्या दशरथ राजाचं म्हणजे स्तुत वर्णन करू लागले. विवेक ज्ञान समृद्धी बहुत, विप्र विष्णू भक्ती घडो सतत, प्रताप प्रज्ञा यशवंत सुभद्र अत्यंत तुझ लागी. त्या ठिकाणी आपण असे ब्राह्मणाचे एक म्हणजे सहाय्यक आहात, त्यामुळं आपल्याला विष्णू भक्ती या ठिकाणी घडती आणि असे असणारे दशरथ राजा आता काय म्हणतात विश्वामित्र, तव शत्रुक्षय हो का बहुत, अक्षय कल्याण पद हो का प्राप्त, भूत दया घडो सतत, कुळवृद्धी बहुत हो का तुते. आशीर्वाद द्यायला लागलेले आहेत. तुमच्या हातानं त्या ठिकाणी अक्षय वृद्धी त्या ठिकाणी होईल, त्या ठिकाणी वैऱ्यांचा नाश होईल, त्या ठिकाणी वैरी जर तुमचे कोणी निर्माण झाले तर असं असणारं आणि चांगले राज्याचा या ठिकाणी चालवाल असा आशीर्वाद त्या ठिकाणी विश्वामित्र देऊ लागले. निर्दोष यश वाढो बहुत, तव कीर्ती वर्णोत साधू संत, याच काचे मनोरथ पुरोत सर्व तुझे. निर्दोष त्या ठिकाणी आपली कीर्ती त्या ठिकाणी वाढवाल, असं साधू संताचं तुम्ही त्या ठिकाणी रक्षण कराल आणि पुढे असे चालून राज्य चांगलं कराल असा त्या ठिकाणी विश्वामित्र समोरचं त्रिकाल ज्ञानी होते सांगू लागलेले आहेत. अनाचारी नसो आदर, संत भजनी होई तो सादर, माझे आशीर्वाद समग्र सुफळ होत तुझ राया. आदर हा अनाचारी नसावा म्हणले, आदर आतिथ्याने त्या ठिकाणी करावा आणि तुमचा जे काय राज्यकारभार आहे सुफल होईल असा त्या ठिकाणी आशीर्वाद गाधीनंदन म्हणजे त्या ठिकाणी विश्वामित्र देऊ लागले. सुबुद्धी उपजो तुझे हृदयी, ब्राह्मणाचे आशीर्वाद घेई, माझे चिंतित कार्य सर्वही हो तुझे समस्त. सद्बुद्धी तुम्हाला त्या ठिकाणी दशरथ राजा हो आणि जे काय म्हणजे ब्राह्मण त्या ठिकाणी साधू संत यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळत जावा असा त्या ठिकाणी
आणि माझं काय जे मनोरथ आहे हे आपण या ठिकाणी पूर्ण कराल अशी मी अपेक्षा धरून या ठिकाणी आलेलो आहे. गांधीसुत त्या ठिकाणी विश्वामित्र बोलू लागली. मी मागत नाही संपत्ती धन, न लगे राज्य शिवासन. माझा मख मोडती राक्षस येऊन, देई रघुनंदन रक्षावया. हे राजा, मला काय आपल्याकडे धन संपत्ती किंवा काही राज्य या ठिकाणी मागायचं नाही. मी जे यज्ञ करतो या ठिकाणी पृथ्वीवर, माझा यज्ञ त्या ठिकाणी राक्षस हे सफल होऊ देत नाहीत, पूर्णत्वाला जाऊ देत नाहीत. आणि त्या यज्ञाचं रक्षण करण्याकरिता मला त्या ठिकाणी श्रीरामचंद्र प्रभूची आवश्यकता आहे आणि ते मला द्या, असा त्या ठिकाणी विश्वामित्रानं एक त्या दशरथ राजासमोर प्रश्न मांडलेला आहे. सिद्धी न पावे कदा यज्ञ, मारीच स्वभाव ताटिका येऊन. जाती होमद्रव्य भक्षुन, देई रघुनंदन रक्षावया. ते स्वभाव मारीच असलेले राक्षस त्या ठिकाणी मी यज्ञ करायला गेलो की त्या ठिकाणी येतात. त्या यज्ञाच्या ठिकाणी जे काय मी पूजा मांडली त्या ठिकाणी ते पूर्ण ते जे काय साहित्य मांडले ते भक्षण करतात आणि माझ्या त्या जे काही यज्ञ आहे ते पूर्ण म्हणजे उपटून त्याला बाहेर टाकून देतात. आणि यज्ञ सफल होऊ देत नाहीत. त्याकरिता मला त्याचं रक्षण करण्याकरिता श्रीराम त्या ठिकाणी पाहिजे, असं विश्वामित्र बोलू लागले. कुंड वेदिका मोडून, यज्ञ पात्रे टाकीती फोडून. मख मंडपाशी लाविती अग्न, देई रघुनंदन रक्षावया. ते यज्ञ जे त्या ठिकाणी चालू केला की त्या ठिकाणी यायचं, तिथलं ती जे काय खायच्या वस्तू आहेत ते भक्षण करायचं, ते उपटून टाकायचं मखमंडन. ते जे मंडप घातलेलं आहे त्याला आग लावायची. अशा प्रकारचं कृत्य त्या ठिकाणी हे राक्षस करतात आणि त्यांच्या बंदोबस्तासाठी मला श्रीरामचंद्र प्रभूची आवश्यकता आहे, ते मला द्या म्हणून त्या ठिकाणी बोलायला लागली. मनुष्याचे अस्थिमास आणून, अकस्मात टाकीती वरून. गिळले ती असंख्य ब्राह्मण, देई रघुनंदन रक्षावया. राजा, काय सांगाव तुम्हाला, त्या ठिकाणी हे राक्षस लोक आकाश मार्गाने त्या ठिकाणी येतात, कशाचं तरी मांस हे त्या ठिकाणी त्या यज्ञ ठिकाणी टाकतात, अपवित्र करतात त्या ठिकाणी त्या यज्ञाला. आणि असं करून माझे जे काय ब्राह्मण आले त्या यज्ञासाठी त्यांनासुद्धा त्या ठिकाणी खाऊन जातात. अशा प्रकारचं त्या ठिकाणी कृत्य करतात. त्याच्या रक्षणाकरता त्या ठिकाणी श्रीरामचंद्र प्रभू पाहिजेत, असं त्या ठिकाणी विश्वामित्र दशरथ राजाला सांगू लागले. कोणी ऋषीचा वचनार्थ, भयभीत झाला राजा दशरथ. वाटे अंगावरी कोसळला पर्वत, की दूधपात झाला. आता असं मागणं मागितल्याबरोबर दशरथ राजा एवढा मनामनी दचकला की जसा एखादा पर्वत त्याच्या अंगावर येऊन पडला, की एखादी वीज येऊन कडकडून त्याच्या अंगावर पडली, असं त्या ठिकाणी दशरथ राजाची अवस्था झालेली आहे. वाटे हृदयी खोचले तप्त शस्त्र, की अकस्मात गेले नेत्र. की उभे टाकले तस्कर, धन हरावया कृपणाचे. एवढा आघात दशरथ राजाला झालेला आहे की एखादं मोठं शस्त्र येतं ते एखादं आणि स्वतःच्या हृदयावर त्या ठिकाणी आदळतं, तशा प्रकारचा आघात त्या ठिकाणी झालेला आहे. किंवा एखादा पहाड येऊन त्या ठिकाणी दशरथ राजावर पडला, असं त्या ठिकाणी दशरथ राजाला वाटू लागलेलं आहे. पाहे राजा धोवधन, काही न बोले प्रतिवचन. विवेक चातुर्य गेले हरपण, भय करुण ते धवा. त्या ठिकाणी राजा म्हणजे चिंतेमध्ये पडलेला आहे. असा म्हणजे काहीच उत्तर द्यायला तयार नाही. त्या ठिकाणी विश्वामित्राला बुद्धी विवेक त्या ठिकाणी हरून गेलेला आहे आणि त्या ठिकाणी अशी अवस्था दशरथ राजाची झालेली आहे. बोले हळूच भिवन, महाराक्षस मोडिती यज्ञ. केवळ बाल रघुनंदन, राजीव नयन सुकुमार. दशरथ राजा मनात विचार करायला लागलेली आहे,
हे बलाढ्य त्या ठिकाणी मोठमोठे राक्षस आहेत, येऊन त्या ठिकाणी त्या ठिकाणी यज्ञाचा म्हणजे उपटून टाकतात, मोडून टाकतात तिथं. आणि हा तो माझा या ठिकाणी अनेक 12 वर्षाचा बालक आहे, यानं म्हणजे ते राक्षस कसे त्यांना म्हणजे भगवंत त्या ठिकाणी हे श्रीराम त्या ठिकाणी त्या राक्षसाचा सामना करतील किंवा त्यांच्याबरोबर युद्ध करतील, असं मनात त्या ठिकाणी दशरथ राजाच्या अशी भीती एक निर्माण झालेली आहे. लीला कारमुका घेऊन हाती मज पुढे खेळे रघुपती, नाही देखील युद्धरीती अद्यापवरी श्रीरामे. आता लहान बाळ आहे हे 12 वर्षाचा. आता समोर मी बघत असताना एक म्हणजे खेळणे घेतात ते बाणाचे याचे माझ्या समोर खेळतात आणि यांना युद्धनीती सुद्धा माहीत नाही, अशा प्रकारचा विचार तो दशरथ राजा मनात करू लागलेला आहे. प्रभू राजा रामचंद्र भगवान की जय.